जय हरी विठ्ठल मंडळी, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीतून वसंत ऋतू न्यूज आपल्यासाठी घेऊन येत आहे एक भावनिक प्रवास, तो म्हणजे वारीचा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी अनेक वर्षांपासून हजारो वारकरी पायी चालतात। पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर भक्तीचा हा महासागर पंढरीच्या दिशेने वाहतो। ही केवळ एक यात्रा नाही, तर ती अनुभूती आहे। हा एक आहे श्रद्धेचा अनमोल सोहळा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच वारीचा अर्थ, तिच्यातील भावनिक गाभा, वारकऱ्यांचं निस्सीम प्रेम आणि एकोपा, तसेच महाराष्ट्रातून वाहणाऱ्या या पवित्र भक्तीचा प्रवाहाची अनुपम गाथा अनुभवणार आहोत। दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगीन। या वारीतील वारकऱ्यांची अटळ श्रद्धा, त्यांचे एकमेकांप्रती असलेले निस्वार्थ प्रेम आणि या सोहळ्यातील एकतेचा संदेश। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर भक्तीचा हा महासागर पंढरीच्या दिशेने वाहतो। ही केवळ एक यात्रा नसून, तर ती आहे एक अनुभूती आणि श्रद्धेचा सोहळा। वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसारख्या महान संतांनी लावलेली परंपरा, त्यांनी शिकवलेला समतेचा आणि भक्तीचा वारसा। ही वारी आजही पुढे घेऊन जात आहे। इथे कोणताही भेद नाही, फक्त एकच नातं, ते म्हणजे विठ्ठलाचं नातं। या वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी म्हणजे विठ्ठलाचा सच्चा भक्त। पायी चालण्याचा थकवा, उन्हातानाची पर्वा न करता हे वारकरी केवळ आणि केवळ एकाच ध्येयानं प्रेरित असतात, ते म्हणजे विठू माऊलीचं दर्शन। त्यांच्या प्रत्येक पावलागणिक आषाढी एकादशीची ओढ आणि विठू माऊलीवरील अटळ श्रद्धा स्पष्ट दिसते। या वारीत जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक स्थिती असे कोणतेही भेद नसतात। इथे असतो फक्त एकजुटीचा संदेश, प्रेमाचा अनुभव। ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या जयघोषात सारे एकरूप होतात। त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान, त्यांच्या डोळ्यातील निष्ठा आणि त्यांच्या आवाजातील भक्ती तुम्हाला एकाच वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते। वारकरी दरवर्षी याच श्रद्धेनं आणि एकोपानं पंढरपूरची वाट चालतात। अखेरीस वारी पंढरपूरला पोहोचते, जिथे चंद्रभागा नदीच्या पवित्र जलात स्नान करून वारकरी आपला देह आणि मन शुद्ध करतात। आणि मग सुरू होते ती आस, ती ओढ विठ्ठलाच्या भेटीची। गरुड पार, नामदेव पायरी, प्रत्येक पावलांगणिक विठ्ठलाच्या जवळ जाण्याचा आनंद। आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर विठू माऊलीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांना परमोच्च समाधान मिळतं। ही केवळ मूर्तीची भेट नसते, तर ती एका भक्ताच्या आत्म्याची परमात्म्याशी झालेली भेट असते। पंढरपूरची वारी केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती आहे मानवी मनाच्या अटळ श्रद्धेचा, अलोट प्रेमाचा आणि अविस्मरणीय एकोप्याचा जिवंत ग्रंथ। आषाढी एकादशी आपल्याला केवळ विठ्ठलाची आठवण करून देत नाही, तर ती आपल्याला माणूस म्हणून अधिक चांगले होण्याची प्रेरणा देखील देते। आणि या सर्वांमध्ये विशेष म्हणजे या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची व पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते। आषाढी एकादशी निमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात। स्थानिक विठ्ठलाची मंदिरं, शाळा यांमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते। या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं विशेष महत्त्व आहे।
या दिवशी दुपारी आणि रात्री भोजनात उपवासाचे विशेष पदार्थ सेवन केले जातात। यासाठी राजगिरा, साबुदाणा, बटाटा, रताळे, वरई, शेंगदाणे यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात। विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी,